अंजप संघासाठी कॅश प्राइज आहे. हा सामना जर जिंकला तर सुरेश शेठ धुळे यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल त्या अंजप संघासाठी. गेम इज ऑन. मारुती माळी पहिला लेफ्ट हँड बॉलर, पहिलाच लेफ्ट हँड बॉलर, स्टँड अँड डिलिव्हर, परफेक्ट शॉट आहे. बॅटिंग करणार आहे कॅप्टन परेशचा. थँक्यू. गीत आपण ऐकताय. परेश वेहले याने जर 50 केली तर मंगेश माळी यांच्याकडून 555 रुपयाचा कॅश प्राइज फलंदाज परेश वेहलेसाठी असेल. मारुती माळी आपल्या गोलंदाजीने एक्स्ट्रा रन इथून खर्च करतोय. धावा पहिल्याच बॉलमध्ये आल्या तेव्हा आता 7. फटका परेश वेलेचा अगदी सहजपणे खेळलाय. चेंडू सीमा पार. 1 मोर षटकार. मारुती माळी तगड्या बॉलर वरती परेश वेलेचे हे 2 षटकार. पुन्हा एकदा भिरकावलाय, पाठवलाय चेंडू. लगातार षटकार क्रमांक 3 मैदानावरती पेटून उठलाय तो परेश वेहले. आणि आपल्या जबरदस्त बॅटिंगने मारुती माळीवरतीच नव्हे तर अंजप संघावरती पूर्णपणे आता प्रेशर घेऊन आलाय. दबावाची परिस्थिती निर्माण केली ती या 3 षटकारांनी. आणि धावा 3 बॉल मध्ये ते मात्र 19. 3 षटकार आणि 1 वाईड अशा 19 धावा या धावा 50 कंप्लीट केली तर मंगेश माळी यांच्याकडून 555चं कॅश प्राइज आहे. आणि अंजप संघाने हा सामना जिंकला तर सुरेश शेठ धुळे SD ढाबा चायनीज कॉर्नर आणि SD साडी सेंटरचे ओनर सुरेश शेठ धुळे यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल त्या अंजप संघासाठी. मारुती माळी प्रत्युत्तर द्यावं लागणार आहे परेश वेहलेला. मारुतीचा हा चेंडू व्हाईट बॉलची फेक. धावा झाला 3 बॉल मध्ये 20. आता 21 चेंडू मध्ये धावा पाहिजेत 50. गोलंदाज तयार. मारुती माळीने आणखी एक व्हाईट बॉल टाकला आणि आता परेश वेहलेसाठी कॅश प्राइज इथून वाढवण्यात येत आहे. मंगेश माळी यांच्याकडून जर परेश वेहलेने 50 केली तर 1111 रुपयाचा कॅश प्राइज असेल ते मात्र परेशसाठी. परेशच्या बॅटमधून फटका हवेत. कॅच इथून ड्रॉप. कॅच इथून ड्रॉप. आलाय तो मात्र षटकार. 4 बॉल मध्ये 4 षटकार रेकॉर्ड करण्यासाठी परेशला पाहिजे 2. मारुती माळी 3 वाईट 4 षटकार. 4च बॉल मध्ये धावा झाल्या 27. 5वा चेंडू परेश वेलेने साइड स्क्रीनच्या वरून ठोकला. 5वा षटकार. घमासान युद्ध आहे आणि मैदानाच्या आतमध्ये परेश वेलेने 5 बॉल मध्ये ठोकले षटकार 5. खतरनाक बॅटिंग. पलटवार आहे तो माळे टीम कडून परेश वेलेचा. 5 चेंडू मध्ये 5 षटकार. मारुती माळीच्या पूर्ण करिअर मध्ये त्याला 5 बॉल मध्ये 5 षटकार कोणी ठोकले नसतील. 6वा षटकार आला की बक्षिसांचा वर्षा होईल परेश वरती. पण तो एक चेंडू मारुती माळीचा आणि 6वा षटकार इथून वाचवेल का मारुती माळी. मारुतीचा हा चेंडू पंचांनी घोषित केला व्हाईट बॉल. धावा झाल्या 5 चेंडू मध्ये 34. 5 षटकार 4 वाईट आणि 6 बॉल मध्ये 6 षटकार. परेश वेलेचे इथून येतील काय बघायचं मारुती माळी. शेवटच्या बॉल साठी शेवटचा बॉल आणि कॅच इथून ड्रॉप. कॅच ड्रॉप. मोठी चूक घडली.
आणि पहिल्या ओव्हरमध्ये सरी 6 षटकार आले नाहीत तरी माले टीमने 70चा टार्गेट असताना पहिल्याच ओव्हरमध्ये धावा ठोकल्यात 35. आता 3 ओव्हरमध्ये जयनमल माले टीमला धावा पाहिजेत 35. काय बॅटिंगने सुरुवात केली परेश वेलेने. अंजप संघ मारुती माळीला 5 चेंडूवरती षटकार ठोकले होते. एक कॅच जर पकडली अशी मारुती माळीने तर मात्र कदाचित तो पलटवार असता मारुती माळीचा. परेशने पहिल्याच ओव्हरमध्ये जी सुरुवात केली 5 षटकार 1 सिंगल अर्थात 6 बॉलमध्ये 31 धावा केल्यात परेशने आणि 4 वाईट मारुतीचे अशा 35 धावा आल्यात. आणि आता 18 चेंडूमध्ये धावा पाहिजेत 35. जय हनुमान माळे टीमला इथून सामना जिंकण्यासाठी आता रिक्वायर्ड रन रेट हे 12च्या आसपास आलंय. पण अंजप संघाला सामना जिंकायचा तर त्यांना विपक्षी टीमच्या टॉप ऑर्डरच्या 3 विकेट या घ्याव्या लागणार आहेत. म्हणजे जर सुरुवातीच्या 3 विकेट जर अंजप संघाने घेतल्या तर सामना त्यांच्यासाठी बनू शकेल आणि त्यासाठी एफर्ट्स लावावे लागणार आहेत त्या अंजप टीमला. सामना फिरवण्याची क्षमता जरूर आहे अंजप टीम मध्ये. सध्या विकेटच्या शोधात आहे तो मात्र अंजप संघ. पहिला चेंडू फटका हवेत पकडली आहे संभाजी पतारे सरांनी कॅच आणि मिळाली विकेट ती मात्र परेशची.